आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व माध्यम प्रतिनिधी बंधूंचं मी मनापासून स्वागत करते आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देते। येणारी दीपावली आणि नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशा शुभेच्छा मी या ठिकाणी देते। पण खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतामध्ये दिवाळीचं वातावरण सुरू असताना राजकीय चिखलफेकीचं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं गेलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी आज शिवसेनेची प्रवक्ता म्हणून आज मी तुमच्यासमोर उपस्थित आहे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला काही प्रश्न या ठिकाणी उबाठा आणि त्यांचे नेते उद्धवजी वाकरे, आदित्यजी वाकरे यांच्यासमोर उपस्थित करायचे आहेत। त्यातला पहिला प्रश्न हा आहे की हिंदू धर्मीयांचे सण उत्सव आल्यानंतरच उद्धवजी वाकरेंना ही नाटकं का सुचतात। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचार आणि तत्वांना बुलडोझर लावून उद्धवजी वाकरेंनी सत्ता मिळवली। कदाचित ते निसर्गालाही पटलेलं नसावं, त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसले आणि त्यानंतर कोरोनासारखं जागतिक संकट आलं। अनेक सण उत्सवांच्या वरती निर्बंध लागले आणि आताच आपण बघतोय की निर्बंधमुक्त सण आणि उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरे होत असताना, आज दिवाळीसारखा अत्यंत मोठा सण साजरा होत असताना दिवाळी चांगल्या पद्धतीनं होऊ नये असं उद्धवजी वाकरेंना वाटतंय का? राज्यातली सर्वसामान्य जनता, गोरगरीब जनता सुद्धा 4 पैसे गाठीला बांधून दिवाळीच्या दिवशी आपल्या पोरांना 4 फटाके असतील, नवीन कपडे असतील किंवा गरिबाच्या झोपडीमध्ये सुद्धा एखादी पणती लावून ते आनंद साजरा करत असतात। पण असा आनंदाचा सण, अशा दिवाळीच्या प्रकाशाच्या उत्सवाला सुद्धा गालबोट लावण्याचं काम हे उबाठा गटाकडून होत आहे, याचा मी पहिल्यांदा निषेध करते आणि प्रत्येक वेळेला हिंदूंच्या सण उत्सवांना गालबोट लावण्याचं काम ते का करतात हा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करायचा। दुसरी गोष्ट की आज ज्या मुंब्र्याच्या शाखेला ते भेट देणार आहेत त्या संदर्भात आम्हाला अशी माहिती समजते की मुंब्र्यातली ती शाखा ही धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी घेतलेली होती। त्या शाखेचे जे प्रमुख आहेत, ज्यांचं वय 95 वर्षापेक्षा जास्त आहे, ते उद्धवरावजी जगताप साहेब, ते आमच्यासोबत आहेत। आणि दुर्दैव असं की शाखा हा शिवसेनेचा आत्मा आहे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे सुद्धा म्हणायचे की शाखेमध्ये शिवसेनेची आन बान आणि शान आहे, परंतु त्या मुंब्र्याच्या शाखेमध्ये ज्या शाखेची जागा ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घेतली, जिथे इतकी वर्ष समाजकारण व्हायचं, लोकांची सेवा व्हायची, आज तिथे उबाठा गटाचे काही लोक हे बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याचं दुकान थाटून ते बसले होते, धंदा थाटून बसले होते, शाखा भाड्यानं दिलेली होती। आणि दुर्दैवानं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की उद्धवजी वाकरे शाखा भाड्यानं देणं म्हणजे आईचं दूध विकून खाण्याचा प्रकार आहे। तुम्ही शाखा भाड्यानं दिली, तुम्ही तुमचा पक्ष हा पवार साहेबांना भाड्यानं दिला, तुम्ही मुंबई महापालिका कॉन्ट्रॅक्टरला भाड्यानं दिली, तुम्ही तुमचं सरकार काँग्रेसला भाड्यानं दिलं आणि अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी भाड्यानं देऊन जगण्याचं राजकारण तुम्ही करत आहात, ही अतिशय घृणास्पद अशी गोष्ट आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं की मागच्या काही काळातली जर जितेंद्र आव्हाड असतील किंवा संजय राऊत असतील यांची भाषणं जर आपण तपासून बघितली तर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली होणार किंवा महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली पेटणार अशा पद्धतीची ती विधानं सारखी करत होते। किंवा आज आम्हाला असंही कळतंय की मुंब्रा असेल, कळवा असेल, त्या परिसरामध्ये ड्रग्सचं मोठं रॅकेट चालतंय आणि त्यामधले बरेच कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवरती सुद्धा आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये मुंब्रा आणि कळव्यामधलं ड्रग्सचं मोठं रॅकेट सुद्धा उद्ध्वस्त होणार आहे। आम्हाला अशीही बातमी कळालेली आहे की त्या परिसरातला अत्यंत एक मोठा नेता हा ज्याला कोविड झालेला होता, त्या कोविडच्या रिपोर्ट्समध्ये सुद्धा हे ड्रग्स घेत होते अशा पद्धतीचे रिपोर्ट डॉक्टरांनी दिलेले होते। अशाही पद्धतीच्या घटना आमच्याकडे समजलेल्या आहेत, त्याचे पुरावे आलेले आहेत आणि योग्य वेळ आल्यानंतर ते मी तुमच्यासमोर जाहीर करेन। पण सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राची सामाजिक आणि धार्मिक समता धोक्यामध्ये आणून स्वतःच्या राजकारणासाठी महाराष्ट्र यांना पेटवायचं आहे का? आणि धार्मिक आणि जातीय दंगली पेटवून
यांना आपल्या राजकारणाची पोळी भाजायची आहे का? सत्ता गेल्यामुळं हे लोक एवढे अस्वस्थ झालेले आहेत की त्यांना आता काहीही सुचत नाहीये, त्याच्यामुळे ते वेड्यासारखे फिरत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आतापर्यंत जेवढे दिवस सत्तेवरती होते, आपण बघितलं की लोक अनेक गोष्टींचा विश्वविक्रम करतात, पण अत्यंत वेगळा विश्वविक्रम हा वाकरेंनी केला की 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये ते फक्त 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले. हे मी म्हणत नाही, हे सन्माननीय ज्येष्ठ नेते पवारसाहेब आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणतात. ज्या वेळेला ते सत्तेवर होते तेव्हा त्यांना शाखा दिसली नाही, तेव्हा त्यांना शिवसैनिक दिसला नाही. मातोश्रीवरून त्यांनी शिवसैनिकांना बाहेर उभं करण्याचं काम केलं. आणि आज उद्धवजी वाकरे खूप उशीर झालाय. आज सगळं गेल्यानंतर तुम्ही रस्त्यावरती जमिनीवरती जाताय, शाखेला भेट देण्याला खरोखरच उशीर झाला. ह्याच भेटी जर तुम्ही योग्य वेळेला दिल्या असतात तर कदाचित आज ना घर का ना घाट का अशी अवस्था तुमची झाली नसते. काही प्रश्न असतील तर विचारा. राज्याचे प्रवक्ते आहात, सध्या तुम्ही एकटेच आला, सत्तेगणाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख किंवा शहर प्रमुख कोणी नाही. खरं तर अत्यंत तातडीनं ही प्रेस कॉन्फरन्स आम्हाला घ्यायची होती आणि त्याच्यामुळं ही भूमिका मांडण्यासाठी मी इथे एकटी आलेली आहे. आम्ही सगळे सोबत आहोत आणि अत्यंत समन्वयानं आम्ही काम करत आहोत. ती जागा जरी दिघे साहेबांनी घेतलेली असली तरी सुद्धा ती शिवसेनेची शाखा आहे आणि शिवसेना हा पक्ष सध्या सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे. त्या जागेची सगळी कागदपत्रं आमच्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये शाखेची मालकी ही वैयक्तिक नसते तर ती पक्षाची असते. आणि आपण बघितलं की एका बाजूला आम्हाला खोके म्हणून हिणवणारे हे लोक, पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगानं आम्हाला जरी दिलेलं असलं तरी सुद्धा 50 खोक्यांची म्हणजे टीका करणारे हे लोक. पण ज्या वेळेला पक्ष बाजूला पडला, पक्ष गेलं, चिन्ह गेलं, गाढव गेलं, ब्रह्मचर्य गेलं अशी अवस्था झाली. पण पक्षाचे जे 50 कोटी रुपये होते ते मागण्यासाठी मात्र उद्धवजी वाकरे असतील किंवा त्यांचे उभाठा गटाचे लोक असतील, त्यांनी त्यावेळेस प्रचंड आटापिटा केला आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मात्र अगदी एका झटक्यामध्ये ते 50 कोटी रुपये त्यांना देऊन टाकले. आम्ही जागेच्या किंवा संपत्तीच्या मालकीसाठी लढणारे लोक नाही आहोत. खरं तर आनंदजी दिघे साहेबांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक वेळेला हे आपल्या भाषणांच्या मधून सांगितलं की त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की दिघे साहेबांची प्रॉपर्टी किती आहे. तर उबाठा गटाला जमिनीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये आणि खोके आणि कंटेनरमध्ये इंटरेस्ट असेल, परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा हा पक्ष आम्हाला फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांमध्ये रस आहे. उद्धव ठाकरेंचे बॅनर आले होते ते काढण्यात आले. उद्धव ठाकरेंची कुठेतरी भीती वाटते का शिवसेनेला? खरं तर कसं आहे, जे लोक म्हणजे कॅमेऱ्याचं अटेन्शन, बातमीचं अटेन्शन स्वतःकडे घेण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. सरकारचं आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं काम इतक्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे की एकीकडं बघा ना की महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला इतका विरोधाभास दिसतोय. आज एक अत्यंत चांगली बातमी आपण सगळ्यांनी पाहिली असेल की एकनाथजी खडसे साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना फोन केला आणि ते म्हणाले की मुख्यमंत्री साहेब, जर तुमचं विमान वेळेत लँड झालं नसतं तर माझ्या जीवनाचा टेक ऑफ झाला असता. म्हणजे राजकारण बाजूला ठेवून राजकारणातला जिंदादिलपणा कसं जपावा याचं उदाहरण सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी घालून दिलं. न पद बडा न कद बडा, जो मुसीबत में साथ खडा वही बडा, अशा पद्धतीनं ते काम करतायत. आणि दुसऱ्या बाजूला राजकीय चिकलफेक करण्याचं काम हे उद्धवजी वाकरे आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत. स्वतःवरती अटेन्शन घेण्यासाठी, बातमीचा केंद्रबिंदू होण्यासाठी आणि कुठल्या तरी पद्धतीनं चर्चेत राहण्यासाठी. कदाचित त्यांचे बॅनर हे त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांकडूनच फाडून घेतले नाहीत ना, याचा तपास आम्हाला करावा लागणार आहे. कारण प्रसिद्धीसाठी आम्ही इतक्या खालच्या पातळीला जाणार नाही.
सरकारचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू असल्यामुळं कदाचित वाकरे साहेबांच्या पोटामध्ये दुखत असेल. आज जनतेला अत्यंत सुखासमाधानानं दिवाळी साजरी करू देणं हे त्यांचं काम होतं. शासन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेलाही दिवाळी साजरी करू देण्यासाठी आनंदाचा शिधा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. आणि दुसरीकडे हे दिवाळीच्या दिवशी सुद्धा वातावरण दूषित करण्यासाठी अशा पद्धतीची राजकीय स्टंटबाजी करत आहेत. संजय राऊत असं म्हणतात की 31 डिसेंबर नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही, असे त्यांचं भाकीत त्यांनी वर्तवलेलं आहे. काय उत्तर असतं? खरं तर मी तर म्हणते की आता संजय राऊत साहेबांना कुठलाही उद्योग राहिलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी छान एक पिंजरा घ्यावा, एक पोपट घ्यावा आणि कुठल्या तरी रस्त्याच्या कडेवरती बसून त्यांनी असे भविष्य आणि तारखा सांगण्याचा उद्योग करावा. कारण मला वाटतं की रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या ज्योतिषांच्या तरी भाकीतं खरी होतात. संजय राऊत यांनी आतापर्यंत अनेक तारखा सांगितल्या, कुठलीही तारीख त्यांची खरी ठरलेली नाही. संजय राऊतांनी खरं तर स्वतःच्या भविष्याची चिंता करावी. कारण ते आज छाताडावर बसून छाताडावर नाचू किंवा छाताडावर पाय रोवू अशी भाषा करतायत. पण संजय राऊत, तुम्ही छाताडावरती पाय रोवणारे नव्हे, तर संकट आलं तर पाय लावून पळणारे नेते आहात. संजय राऊतांना जर एवढी खुमखुमी असेल तर त्यांनी निवडणुकीला उभं राहावं आणि जनतेमधून निवडून येऊन दाखवावं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जनसामान्यांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेलं नेतृत्व आहे. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 2024 पर्यंत एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री राहणार आहेत आणि येणाऱ्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहेत. खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटप हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. दोन्ही आणि तिन्ही पक्षामधील जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते एकत्र बसून निर्णय घेतील. परंतु मागच्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही जेवढ्या जागा लढवलेल्या होत्या तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत. शिवसेनेचे उपनेते आहेत शरद कोळी यांनी टीका केलेली आहे की शिंदे सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे, त्यामुळे अशा प्रकार ते करतात. अशा प्रकारची टीका केली. कसं बघतात? कोण शरद कोळी? खरं तर काय म्हणताय? जर खरं तर मला पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की कोण शरद कोळी? मी असं ऐकलंय की ते काही तडीपार झाले होते किंवा त्यांच्यावर काही गुन्हे दाखल होते. त्यांचं पूर्वायुष्य काय, त्यांचे उद्योग व्यवसाय काय आणि ते बोलतात काय याचं भान त्यांनी एकदा राखलं पाहिजे. आणि मला या ठिकाणी म्हणजे मी तुमच्याकडूनच असं ऐकलं की ते पुन्हा असं काहीतरी म्हणाले की आम्ही मुख्यमंत्र्यांना रिक्षा चालवायला लावू वगैरे असं काही म्हणाले, असं पण मी ऐकलं. मला या ठिकाणी ठामपणे आणि ठणकावून सांगायचं आहे, पदावरती बसल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिलं विधान केलं होतं की आज रिक्षानी मर्सिडीजला मागे टाकलं. रिक्षा चालवणं हा काही अपमानास्पद व्यवसाय आहे का? मग या माध्यमातून उबाटा गटाला रिक्षा चालवणाऱ्यांचा अपमान करायचा आहे का? पोलिसांच्याकडून हप्ते घेणारे, वाळूच्या पैशावरती श्रीमंत होणारे, 2-2, 3-3 जिल्ह्यामधून तडीपार असणारे हे जर उबाटा गटाचे नेते असतील आणि ते जर रिक्षा चालवणाऱ्या श्रमिकांचा, कष्टकऱ्यांचा अपमान करणार असतील तर आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. रिक्षा चालवणं, कष्ट करणं, घाम गाळून भाकरी कमवणं हे अत्यंत सन्मानाचं लक्षण असतं. आणि आज तिन्ही पक्षांचं एकत्रित सरकार सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समाधानकारक रीतीनं काम करत आहे. खरं तर पहिल्यांदा सन्माननीय भाऊ तोरसेकर साहेबांचं मला मनापासून आभार मानायचे आहे. कारण आपली संपूर्ण हयात पत्रकारितेमध्ये ज्यांनी घालवली ते अत्यंत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर साहेबांनी दसरा मेळाव्याच्या मधील माझ्या भाषणाचं कौतुक केलं. ही माझ्या पाठीवरती टाकलेली खूप मोठी थाप होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं मनापासून आभार मानते. आणि तुम्ही जो टीका किंवा व्हिडिओ म्हणताय तो मी पाहिलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे त्यावरती मला उत्तर देता येणार नाही. पाहिल्यानंतर त्याच्यावर बोलेन. ताई, तुमची सुरुवात तशी आंबेडकरी चळवळीमधून झालेली आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरती शाईफेक एका कार्यकर्त्याकडून करण्यात आली होती.
आहेत आतापर्यंत, पण त्याला तडीपारीची नोटीस देण्यात आलेली आहे. आता तुम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्याला आता जिथून तुमची सुरुवात झाली त्यात एका कार्यकर्त्याबरोबर प्रशासनाकडून अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. याबाबत तुम्ही काय भूमिका घेताय, तुमच्या पक्षाची काय भूमिका? सर्वप्रथम मला या ठिकाणी सांगायचं आहे की होय, माझी सुरुवात आंबेडकरी चळवळीतून झाली. माझा श्वास, माझा ध्यास आणि माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये बाबासाहेब हे वसलेले आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्याचं भाषण करतानाही मी सुरुवात तिथूनच केलेली होती की माझ्या रक्ताच्या थेंबात बाबासाहेब असतील तर माझ्या काळजाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. दसरा मेळाव्यामध्ये 57 वर्षाच्या इतिहासामध्ये महिला म्हणून भाषण करत असताना आणि एक मागासवर्गीय महिला म्हणून भाषण करत असताना तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल की मी माझ्या भाषणाचा शेवटसुद्धा जसं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणायच्या आधी जय शिवराय आणि जय भीम म्हणून केला. त्यामुळे ती चळवळीची नाळ, ती विचारांचं नातं मी कधीही तोडणार नाही. आता ज्या प्रकरणाची तुम्ही मला माहिती दिलीत त्याची मी माहिती पूर्ण घेते आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्यापर्यंत मी तो विषय त्यांच्यापुढे मांडेन. आणि जर एखाद्या कार्यकर्त्यावरती जर अशा पद्धतीनं कुठलाही अन्याय झालेला असेल तर तो निवारून त्यांना न्याय देण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद पणाला लावेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे साकडं घालेन माझ्या वैचारिक चळवळीतल्या भावंडांना न्याय देण्यासाठी. जितेंद्र आव्हाडांनी कसं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंचे स्वागत करणार आहे ठाण्यामध्ये आल्यानंतर, तर जितेंद्र आव्हाडांचा पक्ष वेगळा आहे, ते सहयोगी पक्ष असलं तर यापूर्वी कधी त्यांनी अशा पद्धतीचं स्वागत किंवा हे केलेलं होतं, तर आता ते स्वागत करतात. काय नक्की त्यांचं राजकारण नक्की काय आहे? कसं असतं, स्वतःचे पंख कापून घेऊन दुसऱ्यांच्या कुबड्यांवरती चालायची सवय लावून घेतली की अशी वेळ येते. मागच्या काही वर्षांच्या पूर्वीच मुंबऱ्यामधली प्रचार सभा आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल, जी जितेंद्रजी आव्हाड साहेबांचीच प्रचार सभा होती आणि तिथे आमच्या अक्का सुषमाताई अंधारे या आदित्यजी वाकरे, उद्धवजी वाकरे यांच्यावरती लुंगी डान्स वगैरे वगैरे म्हणत टीका करत होत्या. वैचारिक नाळ तोडली आणि आपला स्वाभिमान, आपला कणा आणि आपला बाणा जर दुसऱ्या पक्षाकडे गहाण टाकला तर काय होतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उद्धवजी वाकरे आहेत की त्यांना आज जे ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, जे ठाणं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालतं, जे ठाणं धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे, आज त्या ठाण्यामध्ये येत असताना, त्या मुंब्रा परिसरामध्ये येत असताना जर उद्धवजी वाकरे साहेबांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे जितेंद्रजी आव्हाड हे स्वागताला जात असतील तर याचाच अर्थ असा आहे की सर्वसामान्य शिवसैनिक हा वाकरेंच्या सोबत नाही. हे दुर्दैव आहे की ज्या जितेंद्र आव्हाडांनी याच्या आधी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबजी ठाकरेंच्यावरती टीका केली, त्यांना विरोध केला, त्यांचं बोट धरून त्यांच्या कुबड्या घेऊन उद्धवजी वाकरेंना आज मुंबऱ्यामध्ये उतरावं लागतंय, ही खरं तर मला वाटतं की दैवदुर्विलास आहे. आणखीन काही विचारायचं असेल तील प्रश्न तर विचारा. मी खरं तर त्यांच्याच प्रश्नाची वाट बघत होते आणि अपेक्षित होता नाही अपेक्षित होता ताई, एक प्रश्न आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंना उद्धव वाकडे म्हणतात, पण बाळासाहेब ठाकरेचे ते वंशज आहेत आणि बाळासाहेब ठाकरेचे वंशज आहेत आणि ठाकरे कुटुंबाची एक मातोश्री बाबत शिवसैनिक असेल तर शिवसेना असेल त्यांच्यात एक सहानुभूती आणि मनापासूनचं नातं आहे. त्यानंतर तुम्ही वाकडे म्हणता, कसं याला उत्तर असणार आहे? आता काही माणसं ही आभाळा एवढ्या उंचीची असतात. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांचं व्यक्तिमत्व हे तसंच होतं. कुठल्याही चौकटीत न बसणार, कुठल्याही आव्हानांना, कुठल्याही धमक्यांना भीक न घालणारं आणि कितीही खडतर परिस्थिती असली तरी सुद्धा त्याच्यासमोर न नमता स्वाभिमानानं राजकारण करणं हा त्यांचा स्वभाव होता. म्हणूनच त्यांच्या स्वभावाला ठाकरी बाणा म्हटलं जातं, त्यांच्या शैलीला ठाकरी शैली म्हटली जाते.
म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी सुद्धा त्यांना बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर यावं लागायचं. मातोश्री कधीच सिल्वर ओकच्या पायापर्यंत गेली नाही. पण आता मात्र सत्ता स्थापनेसाठी, म्हणजे पूर्वीच्या काळी मग ते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील, माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी असतील, किंवा देशातला कितीही मोठा नेता असेल तर त्यांना मातोश्रीच्या दरवाजापर्यंत यावं लागायचं. हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा वकूब होता. पण आज मात्र आपण बघतोय की कुठलाही प्रश्न निर्माण झाला किंवा काहीही झालं तरी मी सिल्वर ओकवरती येतो असा निरोप धाडावा लागतो आणि तिथं कुठंतरी कोपऱ्यातल्या स्टुलावरती बसून चर्चा करावी लागते. आपलं स्वाभिमान, आपला ठाकरी बाणा आणि आपला पक्ष, आपली विचारसरणी या सगळ्या गोष्टींशी तडजोड त्यांनी केली. ते कधी सोनिया गांधींच्या समोर वागतात, ते कधी पवार साहेबांच्या पुढे वागतात, तर ते कधी, आता तर आम्ही बघतोय की परवाच महिलांच्या संदर्भात अभद्र टिप्पणी करणाऱ्या नितीश कुमारांच्या पुढे सुद्धा ते वागतात, दोस्तीचा हात पुढे करतात. त्याच्यामुळेच ठाकरे हे आडनाव हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. ते स्वाभिमानी माणसांनाच शोभतं. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी खुशाल वाकरे आडनाव लावावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.